आजीबाईंच्या अशा किचन टिप्स ज्या आजच्या पिढीला माहीतच नाहीत. स्वयंपाकघरातील अनेक छोट्या मोठ्या समस्यांचे सोपे उपाय आपल्या आजीबाईंना माहिती असायचे. या टिप्समुळे वेळ, मेहनत आणि पैशांची बचत होते. चला तर मग जाणून घेऊया आजीबाईंच्या काही खास आणि खात्रीशीर किचन टिप्स. पहिली टिप, तांदळात 4 ते 5 कडुनिंबाची पानं ठेवली तर तांदळाला किडे लागत नाहीत आणि तो जास्ती काळ सुरक्षित राहतो. दुसरी टिप, कोथिंबीर धुवून पूर्ण कोरडी करून टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास ती अनेक दिवस ताजी राहते. तिसरी टिप, बटाटे आणि कांदे एकाच टोपलीत ठेवू नका, त्यामुळे ते लवकर खराब होऊ शकतात. चौथी टिप, लिंबू पाण्याच्या भांड्यात ठेवले तर ते सुकत नाहीत आणि बराच काळ ताजे राहतात. पाचवी टिप, डब्यातील बिस्किटे कुरकुरीत राहण्यासाठी त्यामध्ये एक छोटा टिश्यू पेपर ठेवा, तो अतिरिक्त ओलावा शोषून घेतो. सहावी टिप, बटाटे वडे किंवा भजी कुरकुरीत हवी असतील तर पिठात थोडा रवा मिसळा, त्यामुळे बटाटे वडे आणि भजी छान कुरकुरीत होतील. आठवी टिप, पोळीचे पीठ मळल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिट झाकून ठेवा, त्यामुळे पोळ्या अधिक मऊ आणि फुगलेल्या होतात. आठवी टिप, भात शिजवताना काही थेंब लिंबाचा रस घातल्यास भात मोकळा, पांढरा आणि छान दिसतो. नववी टिप, डाळी आणि कडधान्य काही तास भिजवून ठेवल्यास ती लवकर शिजतात आणि पचनालाही हलकी पडतात. 10वी टिप, मसाले, तिखट आणि हळद काढताना नेहमी कोरडा चमचा वापरा, त्यामुळे मसाले जास्ती काळ टिकतात. 11वी टिप, साखरेच्या डब्यात 2 ते 3 लवंगा ठेवल्यास मुंग्या येण्याची शक्यता कमी असते. 12वी टिप, गूळ हवाबंद डब्यात ठेवल्यास तो ओलसर होत नाही आणि जास्ती काळ टिकतो. 13वी टिप, हिरव्या मिरच्यांचे देठ काढून कागदात गुंडाळून ठेवल्यास त्या लवकर खराब होत नाही आणि जास्ती काळ टिकतात. 14वी टिप, कढीपत्ता धुवून पूर्ण वाळून डब्यात ठेवल्यास त्याचा ताजेपणा आणि सुगंध टिकून राहतो. 15वी टिप, दही लावताना दूध कोमट असावे, त्यामुळे दही छान घट्ट आणि चविष्ट लागते. 16वी टिप, दूध उकळताना भांड्यावर लाकडी चमचा ठेवल्यास दूध उतू जाण्याची शक्यता कमी होते. 16वी टिप, लोणचे काढताना नेहमी कोरडे चमचा वापरा, ओलावा गेल्यास लोणचे लवकर खराब होऊ शकते. 17वी टिप, फोडणीसाठी तेल नीट गरम झाल्यावरच मोहरी, जिरे किंवा इतर पदार्थ घाला, त्यामुळे चव अधिक छान येते. 18वी टिप, भाजी शिजवताना झाकण ठेवल्यास गॅसची बचत होते आणि भाजी लवकर शिजते. 19वी टिप, नारळ किसून छोट्या पिशव्यांमध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यास गरजेच्या वेळी लगेच वापरता येतो. 20वी टिप, उरलेला भात खोलीच्या तापमानावर जास्ती वेळ ठेवू नका, थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. 21वी टिप, स्टीलची भांडी लिंबू आणि मिठाने घासल्यास त्याची चमक वाढते. 22वी टिप, स्वयंपाकघरातील ओटा आणि सिंक रोज स्वच्छ केल्यास जंतूची वाढ कमी होते. 23वी टिप, मसाल्यांचे डब्बे आठवड्यातून एकदा स्वच्छ केल्यास मसाल्यांचा सुगंध आणि गुणवत्ता टिकून राहते. 24वी टिप, टोमॅटो जास्ती दिवस ताजे ठेवायचे असतील तर त्यांना धुवू नका, वापरण्यापूर्वीच धुवा. 25वी टिप, मेथी, पालक किंवा इतर पालेभाज्या वर्तमानपत्र किंवा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवल्यास त्या जास्ती काळ ताज्या राहतात. 26वी टिप, कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून कांदा काही मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. 27वी टिप, कडू कारल्याची भाजी करताना कारल्याला मीठ लावून 15 मिनिटे ठेवा, कडूपणा कमी होतो. 28वी टिप, पुरणपोळीचे पीठ मळताना थोडे तेल घातल्यास पोळ्या छान मऊ होतात. 29वी टिप, भाकरी थापताना हाताला थोडे कोमट पाणी लावल्यास भाकरी नीट थापता येते. आजीबाईंच्या या जुन्या पण खात्रीशीर किचन टिप्स आजही तितक्याच उपयुक्त आहेत. या छोट्या छोट्या टिप्समुळे स्वयंपाक अधिक सोपा, चविष्ट आणि वेळेची बचत करणारा होऊ शकतो. यापैकी किती टिप्स तुम्हाला आधीपासून माहिती होत्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची आवडती किचन टिप तेही कमेंटमध्ये सांगा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंतही पोहोचवा. अशाच पारंपरिक, घरगुती आणि उपयोगी माहितीसाठी अस्सल मराठी रसोई सोबत जोडलेले राहा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.